कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमूले तु गोविन्दं प्रभाते करदर्शनम. नमस्कार. आजची मुद्रा आहे पूषण मुद्रा. पोषण प्रक्रियेशी निगडीत, म्हणजे पचन आणि पोषण, डायजेशन अँड न्यूट्रिशन. तर कशी करायची ते बघूया. आरामात सुखासनात बसा. तसं बसता येत नसेल तर खुर्चीवर बसून केलीत तरी चालेल. फक्त पाठीचा कणा सरळ ठेवा. ही मुद्रा दोन्ही हातांनी करायची आहे. फक्त ह्या मुद्रेमध्ये दोन्ही हातांच्या बोटांची ठेवण ही वेगवेगळी आहे. तर प्रथम मी उजव्या हाताच्या बोटाची स्थिती दाखवते आणि त्यानंतर मग आपण डाव्या हाताकडे वळूया. तर उजव्या हाताचा सर्वप्रथम अंगठा, तर्जनी आणि मध्यमा यांची टोकं अशी जुळवा आणि हलकासा दाब द्या. थंब, इंडेक्स फिंगर, मिडल फिंगर तिन्हीची टोकं जुळवायची, हलकासा दाब द्या आणि बाकीची 2 बोटं आहेत ती सरळ ठेवा. आता डाव्या हाताकडे वळूया. डाव्या हाताचा अंगठा, मध्यमा आणि अनामिका म्हणजे थंब, मिडल फिंगर, रिंग फिंगर यांची टोकं जुळवा, हलकासा दाब द्या आणि बाकीची बोटंही सरळ ठेवा. तर ही झाली पूषण मुद्रा. हे बघा. आता ह्या मुद्रेमध्ये जर तुम्ही बघितलं तर उजव्या हाताच्या बोटांची स्थिती जी आहे ती स्वीकारणं किंवा घेणं ह्याचं प्रतीक आहे. म्हणजे द राईट हँड क्रिएट्स अ रिसेप्टिव्ह पोझिशन. आणि डाव्या हाताच्या बोटांची जी स्थिती आहे ती देणे किंवा सोडून देणे याचं प्रतीक आहे. म्हणजेच द लेफ्ट हँड क्रिएट्स ॲन एलिमिनेटिंग पोझिशन. आता एक लक्षात घ्या की जीवनात ह्या दोन्हीमध्ये समन्वय असला पाहिजे. तर तसंच पचनासाठी ह्या दोन्हीमध्ये समन्वय साधला गेला पाहिजे. म्हणजे अन्न घेणं आणि त्याचं पचन झाल्यानंतर ते सोडून देणं. आता ही जी मुद्रा आहे ही ऊर्जा प्रवाहांवर प्रभाव टाकते की ज्या अन्न, पचन आणि शोषणास जबाबदार आहेत. तसेच निर्मूलन करण्यास मदत करते. त्यानंतर ह्या मुद्रेमुळे श्वासोश्वास तुमचा तीव्र होतो. परिणामी फुफ्फुसातील प्राणवायूचे कार्यक्षम शोषण व कार्बन डायऑक्साईडचे उच्चाटन व्यवस्थित होते. ही मुद्रा तुमच्या सोलार प्लेक्ससवर आरामदायी प्रभाव टाकते. सोलार प्लेक्ससवर म्हणजे पोट, यकृत, प्लीहा आणि पित्ताशय हे क्षेत्र. या व्यतिरिक्त ही मुद्रा स्वायत्त मज्जासंस्थेतील ऊर्जा नियंत्रित करते. म्हणजेच ऑटोनोमस, स्वायत्त मज्जासंस्था म्हणजे ऑटोनोमस नर्वस सिस्टम. नंतर अजून एक ह्या मुद्रेचा उपयोग म्हणजे तुम्हाला मळमळत असेल काही कारणास्तव, हालचालीशी निगडीत मळमळ असेल,
झोपाळ्यावर बसलात, म्हणजे वाहनात कुठल्या बसलात, तर बरेच लोकांना मळमळण्याचा त्रास होतो. तर अशा वेळी ही जर मुद्रा केलीत तर तुम्हाला नक्की रिलीफ मिळेल. तर ही झाली पुषण मुद्रा. आता ह्या मुद्रेच्या 2 आवृत्ती आहेत, म्हणजे 2 व्हर्जन्स आहेत. एक व्हर्जन मी जे आत्ता तुम्हाला दाखवलं म्हणजे एक आवृत्ती. दुसरी आवृत्ती जी आहे त्यामध्ये डाव्या हाताच्या बोटांची स्थिती तशीच आहे, फक्त उजव्या हाताच्या बोटांची स्थिती ही वेगळी आहे. ती कशी? तर ह्या दुसऱ्या आवृत्तीमध्ये अंगठा, अनामिका आणि करंगळीची टोकं अशी जुळवायची, हलकाचा दाब द्यायचा आणि उरलेली 2 बोटं तर्जनी मध्यमा सरळ ठेवायची. तर ही झाली ह्या मुद्रेची दुसरी आवृत्ती. आता ह्यामध्ये तुम्ही बघाल की उजव्या हातामध्ये अंगठा, अनामिका आणि करंगळी या तिन्हीची ऊर्जा जोडल्यामुळे खालची जी पचनक्रिया आहे तुमची, म्हणजे लोअर डायजेस्टिव्ह प्रोसेस, म्हणजे जी पचनक्रिया मोठ्या आतड्यात होते तुमच्या, जिथे पाणी शोषून घेतलं जातं आणि मल तयार होतं आणि फेकून दिलं जातं, म्हणजेच निर्मूलन प्रक्रिया. तर निर्मूलन प्रक्रिया सक्रिय होते ह्याच्यामुळे. ह्या व्यतिरिक्त ह्या दुसऱ्या आवृत्तीमुळे तुमचा मेंदूसुद्धा उत्तेजित होतो. त्यामुळे एकाग्रता, स्मरणशक्ती, तर्कशास्त्र, उत्साह इत्यादीवर सकारात्मक प्रभाव पडतो. तर दीर्घकालीन जर तुमच्या तक्रारी असतील पचनाशी रिलेटेड किंवा स्मरणशक्ती, तर ही जर मुद्रा तुम्ही केलीत तर तुम्हाला नक्की मदत होईल. मी थोडक्यात सांगायचं झालं तर ह्या मुद्रेचा उपयोग कशासाठी, तर तुमचं पचन प्रक्रियेमध्ये काही जर समस्या असेल, म्हणजे अपचन, गॅस, ॲसिडिटी, पोट फुगणे, तर ह्यावर ही मुद्रा एक रामबाण उपाय आहे. त्यानंतर ही मुद्रा डिटॉक्सिफिकेशनसाठी सुद्धा मदत करते. म्हणजे तुमच्या शरीरात विषारी घटक किंवा टॉक्सिक प्रॉडक्ट्स जे तयार होतात त्याचे निर्मूलन केले जाते. आणि त्यानंतर अजून एक महत्त्वाचा उपयोग मुद्रेचा म्हणजे अँझायटी ज्यांना आहे, म्हणजे सारखी चिंता, काळजी किंवा हुरहुर, तर ह्या मुद्रेचा चांगला परिणाम होतो. म्हणजे इट काम्स डाऊन युअर माइंड. आणि निर्मूलन तर सुधारतेच ह्या मुद्रेने. तर अशी ही बहुगुणी मुद्रा आहे. तर ज्यांना कुणालाही वरील नमूद केल्यापैकी जर काही त्रास होत असेल तर त्यांनी ही मुद्रा रोज 10 मिनटं 2दा करा, नाहीतर 5-5 मिनटं 4 वेळा करा. आणि ज्यांना काहीच त्रास होत नसेल त्यांनी आपलं पोषण प्रक्रिया व्यवस्थित चालावी यासाठी ही मुद्रा रोज 5 मिनटं केलीत तरी चालेल. तेव्हा आज आता इथेच थांबूया. भेटूया पुढल्या आठवड्यात एक नवीन मुद्रा घेऊन. धन्यवाद.